कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर इकडे रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भ, उर्वरित कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार सरींची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये विजांसह कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिलाय। पुणे, घाटमाथा, सातारा घाटमाथ्यालाही ऑरेंज अलर्ट दिलाय। पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय। नाशिक, घाटमाथा, कोल्हापूर, घाटमाथा, नागपूर, भंडाऱ्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केलाय। तर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात समृद्धी महामार्गालाही मुसळधार पावसाचा फटका बसलाय। मेहकर जवळ इंटरचेंज टोल नाका रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे समृद्धी महामार्गावर जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा इथे लागलेल्या आहेत। हा महामार्ग आहे की नदी असा प्रश्न उपस्थित होतोय। मेहकर जवळ समृद्धीवर असं पाणीच पाणी आलेलं आहे। इंटरचेंजवर पाणी आल्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक ठप्प झाली आहे। समृद्धी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात। हे पाणी ओसरण्याची प्रवाशांकडून वाट पाहिली जाते। तर तिकडे अकोल्यातल्या बाळापूर शहरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। मन, महेश आणि विद्रुपा या तिन्ही नद्यांचं पाणी शहरात शिरलंय। अनेक घरांमध्ये पाणी साचले। लोकांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागले, तर काही जणांनी घराच्या गच्चीवरच आश्रय घेतलाय। शहराच्या काही भागांमध्ये वीज पुरवठाही खंडित झालाय। मनारखेड बॅरेजमधील तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप करण्यात येतोय। व्यवस्था नाही आहे की वाचणारा म्हणून कोण ना कोणी सर्वांचे घरात पाणी घेणे घुसलेलं आहे। तर इकडे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं आगमन झालंय। सर्वदूर पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले। पुढचे 3 दिवस जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय। 24 तासामध्ये 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 7 तालुक्यात 62 महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे। तर इकडे वाशिमच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका केली आहे। देवळी तालुक्याच्या डेगडो इथे तिघे जण यशोदा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकले होते। यामध्ये एक शाळकरी मुलगाही होता। या तिघांनाही बचाव पथकानं दोरखंडाच्या साहाय्यानं सुखरूप बाहेर काढले। तर इकडे पुण्यात खडकवासला धरण साखळीत 13.16 TMC पाणीसाठा झालेला आहे। खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये एकूण 13.16 TMC म्हणजे 45.13% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच दिवशी साठा फक्त 3.57 TMC म्हणजे 12.24% इतकाच होता। म्हणजेच यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे। 4ही धरण परिसरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडतोय। सध्या पाणीसाठा चांगला वाढला आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये 45% साठा झालाय। खडकवासला धरण 1.23 TMC साठा यात आहे। 4.41 TMC साठा आहे पानशेत धरणात। वरसगावमध्ये 6.40 TMC साठा आहे। तर टेमघर धरणामध्ये 1.11 TMC इतका पाणीसाठा आहे। एकूण 4ही धरणांमध्ये मिळून 45% साठा आहे।
तर पुराच्या पाण्यात तरुणानं थेट ट्रॅक्टर घातलाय. छत्तीसगडमधून काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य आहेत. पुराच्या पाण्यातून या तरुणानं ट्रॅक्टरने पूल पार केलाय. तरुणाच्या या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडिओ आता समोर आलाय. पुराच्या पाण्याचे मोठे लोंढे इथून येत असतानाही या तरुणानं या जोरदार प्रवाहात ट्रॅक्टर दामटला. हळूहळू ट्रॅक्टर पुलावरून पुढे नेत त्यानं हा पूल पार केलाय. मात्र ही दृश्य काळजाचा ठोका चुकवणारी आहेत. ट्रॅक्टर चालवताना त्याचा जरा जरी अंदाज चुकला असता किंवा पाण्याचा प्रवाह जोरदार असता, अचानक प्रवाह वाढला असता तर अगदी होत्याचं नव्हतं झालं असतं. असं धाडस करू नका हे सतत सांगितलं जातं, मात्र कुणीही त्याकडे लक्ष देत नाही. तर ही दृश्य आहेत चीनमधली. चीनमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडतोय, सगळीकडे पूर आलाय. त्यामुळे पुराच्या पाण्यात गाड्या अशा वाहून गेलेल्या आहेत. अक्षरशः पालापाचोळ्यासारख्या गाड्या या पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आता समोर आलाय. पूरस्थिती किती भीषण आहे ते या दृश्यांमधून दिसतंय. मोठ्या प्रमाणात पाणी संपूर्ण परिसरात दिसतंय आणि या पाण्यात गाड्या अक्षरशः कचऱ्यासारख्या पालापाचोळ्यासारख्या वाहून गेल्यात आणि जिथे पाण्याचा प्रवाह जरा संथ झालाय, कमी झालाय, तिथे या सगळ्या गाड्या अडकल्या. येऊयात राज्यातनं महत्त्वाची बातमी 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबतची. या प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभाग नापास झालंय. पहिल्याच गुणवत्ता यादीत तांत्रिक अडथळा आलाय. अजूनही तो अडथळा दूर झालेला नाहीये. त्यामुळे आता येत्या सोमवारी पहिली यादी जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. त्यासाठी म्हणून 1 ते 7 जुलैपर्यंत आता मुदत देण्यात आली आहे. 11वीची प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन राबवली जाते. 30 जूनला विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर होईल. 1 ते 7 जुलैला विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. 9 जुलैला दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. 9,435 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 21,23,720 जागा आहेत. तर 12,71,201 विद्यार्थ्यांकडून नोंदणी झाली आहे. तर 11वीच्या प्रवेश प्रक्रियेची यादी जाहीर होणार होती काल, मात्र तांत्रिक अडचणी आल्या आणि ती यादी जाहीरच झाली नाही. आता ती सोमवारी म्हणजे 30 जूनला जाहीर होईल. यानंतर राजकीय विश्वातनं महत्त्वाची बातमी येते. महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोर कमिटी बैठकीमध्ये हे आदेश दिलेत. स्थानिक कोर कमिटीमध्ये या बैठकीतील माहिती पोहोचवा. स्थानिक पातळीवर महायुती म्हणून चर्चेला सुरुवात करा. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी म्हणून एकत्र लढण्याची तयारी सुरू करा. गरज वाटेल तिथेच वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजप कोर कमिटीमध्ये या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. फडणवीसांनी हे महत्त्वाचे आदेश दिलेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती म्हणूनच आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत असे आदेश फडणवीसांनी दिले. यानंतर आता बातम्या बघूयात थोडक्यात. गेल्या 2 महिन्यांपासून निफाड शहरासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. त्यामुळे तालुक्यातील गोदावरी, कादवा, वानगंगा या नद्यांना पूर आलाय. तर पालखेड धरणातून मोठ्या प्रमाणात पूर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं निफाडची कादवा दुथडी भरून वाहते. प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. जळगावच्या पाचोऱ्यात दमदार पावसामुळे नद्या, नाले प्रवाहित झालेत. शेतीही पाण्याखाली गेल्यानं पिकांचंही नुकसान होण्याची शक्यता आहे. तर दुसखेड्यात शेतकऱ्यांचं पीक पाण्याखाली गेले. मात्र दमदार पावसानं शेतकरी सुखावलाय. वाशिमच्या कारंज्यात रेशन धान्याचा अवैध साठेबाजीवर छापेमारी करण्यात आली. यावेळी सुमारे 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. रेशन धान्याची अवैधपणे साठेबाजी करणाऱ्या
दोनदा बुद्रुक आणि सोहळमधील गोदामांवर स्थानिक तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागानं कारवाई केली. एरंडोलच्या अमळनेर नाका ते कसोदा नाका रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत, त्यामुळे वाहन चालक त्रस्त झालेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे पडल्यामुळे वाहन कसं चालवावं असा प्रश्न चालकांना पडलाय. नवीन बस स्थानकावर ये जा करण्यासाठी हाच प्रमुख मार्ग असल्यानं रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक हैराण झालेत. इचलकरंजीत पंचगंगा नदीला पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होती, त्यामुळे पालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी यांत्रिक बोटीतून पूरपरिस्थितीची पाहणी केली, तर पूरबाधित क्षेत्रात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. चांदवडमध्ये 3 महिलांना ट्रकनं चिरडलं. यातल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 महिला गंभीर जखमी झाल्यात. गुणमाला पहाडे असं मृत महिलेचं नाव. जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अकोल्यात आंदोलकांनं ट्रम्प सरकारला साकडं घातलंय. ट्रम्प सरकारनं आपल्या प्रश्नांसंदर्भात थेट मोदी सरकारशी चर्चा करावी असं म्हटलंय. झोपलेलं प्रशासन जागं करण्यासाठी तसेच सरकारचा महसूल वाचवण्यासाठी निफाडमध्ये बेमुदत उपोषण करण्यात आलंय. निफाड तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयात तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. यासाठी तहसील कार्यालयाच्या गेटवर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं. मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजारांबरोबरच राज्यात चिकनगुन्ह्याचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत राज्यात मुंबईत पहिल्या क्रमांकावर आहे. डासांमुळे होणाऱ्या चिकनगुन्ह्याचंही प्रमाण गेल्या 3 वर्षांच्या तुलनेत वाढत आहे. मुंबईत आतापर्यंत 119 तर राज्यात एकूण 900 रुग्ण आढळले आहेत. मुंबई विमानतळावरून परदेशी प्राण्यांची तस्करी करण्यात आली आहे. या कारवाईत बँकॉकवरून आलेल्या दोघांना अटक केली, तसंच काही प्राण्यांचा प्रवासादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलंय. एनजीओच्या मदतीनं प्राण्यांना परत मायदेशी पाठवण्यात आलंय. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. राज्य सरकारनं विशेष बाब म्हणून परिपत्रक काढून परवानगी दिली. नवी मुंबई शहरांमध्ये खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारलं जातं, त्यामुळे पालिकेचं हॉस्पिटल झाल्यास नवी मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. पुण्यात सिमेंट मिक्सरच्या धडकेत एका 20 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. सिमेंट मिक्सरच्या ट्रकचा धक्का बसला, त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. सिमगड रोड इथे ही घटना घडली. या रस्त्याला मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर वाहत होतं. पाणी चुकवण्याच्या नादात हा अपघात झालाय. याबाबत सिमगड पोलीस अधिक तपास करत आहेत. पुणे मेट्रोच्या रामवाडी ते वाघोली आणि बनास ते चांदणी चौक या उन्नत मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. या निर्णयामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळं आणखी विस्तारणार आहे. वाहतूक कोंडीत गुदमरलेल्या पुणेकरांचा प्रवास सुखाचा होईल. तसंच नवी मेट्रो थेट वाघोलीच्या पुढे विठ्ठलवाडीपर्यंत जोडण्यात येईल. डीबीएस बँक इंडियानं त्यांच्या बचत खातेधारकांसाठी नवीन आदेश जारी केलेत. जर बचत खात्यात सरासरी मासिक शिल्लक नसेल तर बँक कमी रकमेवर 6% दंड आकारणार आहे. डीबीएस बँक इंडियानं त्यांच्या वेबसाईटद्वारे ही माहिती दिली. 1 ऑगस्ट 2025 पासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. अमिताभ बच्चन यांचा सायबर फसवणुकीपासून सावध करणारा कॉलर ट्यून आता तुम्हाला ऐकू येणार नाही. भारत सरकारनं नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध करण्यासाठी ही मोहीम आता संपुष्टात आली. त्यामुळे बिग बींचा आवाजही कॉलर ट्यूनमधून हटवण्यात आलाय. नंतर सुटकेचा निश्वास सोडल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली. जळगावात पालिकेनं 15 ऑगस्टपासून PME बस सेवा सुरू करण्याचे नियोजन केलं होतं. मात्र स्थानकाचं संथगतीनं काम सुरू आहे, त्यामुळे ही बस सेवा सुरू होण्यास 4 महिने वाट पाहावी लागणार आहे. तसंच जळगावसाठी JBF इकोलाईफ कंपनीतर्फे 50 ई-बस पुरवण्यात येणार आहेत.
एसटीचं तिकीट काढण्यासाठी आता प्रवाशांना मुंबई वन कार्डचा वापर करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या तिकीटिंग प्रणालीचं NCMC सोबत एकात्मीकरण करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई वन कार्ड ही मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीसाठी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये लालपरीचाही समावेश होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांकडून रूळ ओलांडून धोकादायक प्रवास करण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जाते. गेल्या 1.5 वर्षात अंधेरी ते डहाणू दरम्यान सुमारे 5,000 प्रवाशांवर कारवाई केली आहे. राज्य सरकारनं नुकतीच शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिली. मंजुरी मिळाल्यानं आता MSRDCनं भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत 370 पैकी 90 गावांची संयुक्त मोजणी सुरू झाली. संयुक्त मोजणीच्या कामाला वेग देऊन येत्या 3 महिन्यात 370 गावांची संयुक्त मोजणी पूर्ण करण्याचं MSRDCचं नियोजन आहे. खोपोलीमध्ये पोलिसांनी 65,000चा गुटखा जप्त केलाय. फार्म हाऊसवर छापा टाकून अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली. महाड रस्त्यावर हे फार्म हाऊस आहे. कंटेनर केबिनची खिडकी कटरच्या साह्यानं तोडून पोलिसांनी प्रवेश केलाय. तसंच या कारवाईत 2 मोबाईल आणि 1 स्कूटी जप्त केली.